एक पॉईंट घेत चालेल आपलं 1.3. काय विचारलंय ना शतक स्थानी 7 असणारी भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या. तर शतक स्थानी किती आपला 7 आणि आपलं काय सांगितलं त्यांनी भिन्न अंक बरोबर ना. भिन्न अंक वापरून बघा अंक वापरून तयार झालेली सर्वात मोठी संख्या 5 अंकी बरोबर ना. सर्वात मोठी संख्या 5 अंकी. 5 अंकी ठीक. संख्या 5 अंकी सांगितली आपल्याला बरोबर नाही. 5 अंकी संख्या सांगितली. आता पहिले आपल्याला काय करायचं पर्याय लिहून घेऊ. पर्यायपैकी आपल्याला शोधायचं ऑप्शन ए 12,789 12,789 बरोबर. बी किती 19,782 18,792 19,728. 19,728 याची पैकी आपल्याला शोधायची. ठीक आहे. आता यांनी काय सांगितलं दशक स्थानी कोणता अंक सांगितलं आपल्याला 60. सॉरी शतक स्थानी सांगितला दशक नाही. शतक स्थानी 7 अंक सांगितले आपल्याला बरोबर नाही. आणि बाकीचे इतर अंक काय सांगितले भिन्न अंक सांगितले. म्हणजे बाकीचे इतर कोणते अंक घेऊ शकता तुम्ही बरोबर नाही. भिन्न म्हणजे वेगवेगळे. फक्त आपल्याला काय सांगितलं त्यांनी शतक स्थानी किती घ्यायचे 7 घ्यायची आणि सर्वात मोठी 5 अंकी संख्या बनवायची. मग आता एक पर्यायपैकी आपल्याला शोधायची. याच्यामध्ये आपण जर बघितलं आता मोठी जर म्हटलं तर सगळ्याच अंकाच्या शतक स्थानी आपल्याला किती दिले आहे 7 7 7 7 दिले बरोबर. एक लक्ष द्या इथं सगळ्याच शतक स्थानी किती आपल्याला 7 आहे बरोबर नाही. एकक दशक शतक बरोबर नाही. शतक स्थानी सगळे 7 अंक आहेत. मग आपल्याला आता 7 तर आपली संख्या सगळ्यात शोधायची आहे. आपल्याला काय सांगितलं मी भिन्न अंक वापरून सगळ्यात मोठी 5 अंकी संख्या. आता भिन्न जर म्हटलं आता आपल्याला इथून काय करायचं एकक दशक शतक हजार आणि 10,000 स्थानी जर गेलो आपण तर सगळ्या ठिकाणी काय आपल्याला एक 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 दिसतात बरोबर नाही. आणि सगळ्या संख्याच काय द्यायचं 1000 स्थानी बरोबर नाही. अंक हे सारखंच. त्यानंतर आपण काय करायचं आहे त्यांनी दुसरा पर्याय बघायचा दुसरा ऑप्शन बरोबर नाही. 1000 स्थानी काय 2 9 8 9 बरोबर नाही. 2 म्हणलं की संख्या कटून जाते कटली आणि बरोबर नाही. डी नंबर आणि सी नंबरची पण काय आली कटली. उरला पर्याय आपला डी नंबरचा आणि बी नंबरचा. आता याच्यामध्ये बघायचं आपल्याला याच्या या पण स्थानी 9 चे आणि या पण स्थानी काय 9 आहे. पुढचं जर बघितलं आपण तर काय शतक स्थानी तर 9 चे. आता आपल्याला काय करायचे दशक स्थान बघायचे. दशक स्थानी कोणते अंक आहेत याची आपण जर दशक स्थानी जर बघितली बरोबर नाही त्याचे दशक स्थानी किती आहे 8 आहे आणि याच्या दशक स्थानी किती आहे 2 आहे. मग 8 मोठे का 2 मोठे 8 मोठे म्हणजे ही संख्या किती आहे मोठी आहे. ही किती 19,782 तर ही किती आहे 19,728. म्हणून आपला ऑप्शन कोणतं आहे बी नंबरचं बरोबर आहे. बी नंबरला काय करायचं राईट करून गोल करून घ्यायचं. काय दुसरं गणित वाच करून दुसरं गणित 0 3 6 7 आणि 9 या अंकाची पुनरावृत्ती न करता बनवलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान कमाल संख्येमधील अंतर आहे. पर्याय 93 951 67 61 66 900 951 7 840 आज मोबाईल लोग क्या शून्य गणित
0 3 6 7 6 7 आणि 9 कोण करतो अजून क्रमांक अंतर तुमच्याकडे बुकमध्ये पाहायचं बरोबर नाही म्हणजे गणित शॉर्टमध्ये लिहून आता इथं आपल्याला काय केलंय अंक दिले. सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचंय गणित वाचून घ्यायचंय 0 3 6 7 बरोबर नाही आणि 9 या अंकाचा वापर करून बरोबर नाही आणि पुनरावृत्त न करून म्हणजे पुन्हा पुन्हा वापर न करून बरोबर नाही तर आपल्याला सर्वात मोठी काय केलं 5 अंकी संख्या म्हणजेच त्याने 5 अंकी संख्या बनवून कमाल आणि किमान दोन्ही संख्येमधलं काय करायचंय अंतर काढायचं म्हणजे मोठ्या संख्येमधलं आणि लहान संख्येमधलं. मग सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायची कमाल आणि किमान म्हणजे समजतं आपल्याला कमाल म्हणजे काय मोठ्यात मोठी आणि किमान म्हणजे काय लहान. मग आपल्याला काय करायचं 5 अंकी संख्या आपण काय करू पहिले कमाल संख्या बनवून घेऊ. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपल्याला मोठी संख्या बनवायची त्यावेळेस मोठा अंक आपल्याला या ठिकाणी कोणता आहे 9. सगळ्यात मोठा अंक कोणता आहे 9. त्यानंतर 7 त्यानंतर 6 त्यानंतर 3 त्यानंतर 0 बरोबर नाही. आता आपल्याला काय सांगितली कमाल झाली आपली आता काय बनवायची किमान बनवायची. किमान म्हणलं की लहान अंक कोणते आता 3 0 घ्यायचा का नाही शून्य लिहून जर घेतलं तर काय होत नाही व्हॅल्यू राहत नाही. आता काय घेतलं आपण 0 आता कोणता आहे 6 आता 7 आता इथे काय येईल 9. आता यांच्या अंतर काढा सांगितलं बरोबर नाही दोन्ही मध्ये अंतर किती मग आपल्याला ठिकाणी काय करायची वजाबाकी करायची. इकडून जाते का नाही इकडे आलो इकडे किती उरले 2 इकडे किती झाले 10 10 मधून 9 गेले किती उरतात 1 2 मधून 7 जाते का नाही. पुन्हा इकडे आलो इकडे किती उरले 5 इकडे किती झाले 12 12 मधून 7 गेले किती उरतात 5 उरतात खाली 5 मधून 6 जाते का नाही. पुन्हा इकडे आलो इकडे किती उरले 6 इकडे किती झाले 15 15 मधून 6 गेले किती उरले खाली 15 मधून 6 गेले किती उरते परत 9 किती लिहिले मग किती लिहिले 9 लिहिली ना 6 ची 6 आणि 9 मधून 3 गेल्यावर किती होता 6 किती अंतर आलं आपलं या ठिकाणी 66,951. मग आपल्या पर्यायामध्ये 66,951 आहे बघायचं 66,951 किती नंबरला आहे सी नंबरला. मग आपला आन्सर कोणतं आहे सी ला काय करायचं गोल करून घ्यायचं. ओके केलं अगदी सोपं आहे समजून घ्यायचं फक्त आपल्याला. दुसरं गणित काय तिसरं 135 आणि 153 या संख्येमधील 3 या अंकाची स्थानिक किमतीचा हा फरक आहे. 135 आणि 153 का हा या संख्येतील स्थानिक किमतीतील फरक सांगितला आपल्याला आहे ना. या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक आहे. आपल्याला पर्याय ऑप्शन सांगितलं पर्याय ए काय 0 बी मध्ये काय 18 सी मध्ये काय 27 आणि डी मध्ये 23 बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं 135 आणि 153 बरोबर यांच्या स्थानिक किमतीतील फरक सांगितला बरोबर नाही किती अंतर आहे. आता आपल्याला याचं काय करायचं आहे 3 सांगितलं आपल्याला आहे ना 3 सांगितलं नाही जे म्हणलं 3 अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक आहे. आता 3 जर म्हणलं याची 135च्या 3च्या स्थानिक किमती बरोबर नाही याची स्थानिक किंमत किती या ठिकाणी 30 आणि याची किती आहे
याची स्थानिक किंमत किती आहे? 3. 3ची, बरोबर आहे. तर याच्यामधून आपल्याला फरक काढायला लागला. 30 मायनस 3, 3 मधून 0 मधून जाते 3 नाही, नाही. इकडं आलं किती उरले? 2. दोन. इकडं 10, 10 मधून 3 गेले किती उरतात? 7. वरून 2. आन्सर किती आलं आपलं? 27. किती आन्सर आलं? 27. 27 ला काय करायचं? गोल करून घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर चौथं गणित काय आपल्याला? 27,307 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे? 27,307. 27,307 स्थानिक किमतीला काय निघलं? किती अंतर आहे? स्थानिक और ये नंबरचं काय? 6,993. 6,993. बी नंबरचं काय? 7,300. 7,300. सी नंबरचं 307. 307. डी नंबरचं 30. 30. बस असंच आहे का? 30. आता या संख्येतील बघा 7च्या स्थानिक किमतीतील अंतर काढा जातं, बरोबर नाही? आता या ठिकाणी आपल्याला 7 हा जो अंक आहे हा 2 वेळेस आला. किती वेळेस आला? 2 वेळेस. मग दोन्ही मधलं आपल्याला काय करायचंय? अंतर काढायचं. किती अंतर? बरोबर नाही? आता आपण इथे जर म्हणलं तर या 7ची स्थानिक किंमत किती आहे? 7,000 आहे. हा 7,000. आणि मागचं बरोबर 7. नाही? 1 2 3. बरोबर. आणि याची किती आहे? 7. 7ची. मग 7,000 मायनस किती करायचे? 7. बरोबर नाही? इथं किती आला? इथं तर काही नाही आपल्याला. इकडे यायचंय, कुसनवारी करायची. इकडं आला आपण. इकडे किती उरला? 6. इकडं 9. 9. इकडे किती झाले? 10. 10 म्हणून 7 गेल्यावर किती उरतात? 3. 9 जसेच तसे आणि खाली 6 जसे तसे किती झाले? 6,993. या नंबरचा आन्सर आपलं बरोबर आहे. त्याला काय करायचं? गोल करायचं. केलं? 5 नंबर क्वेश्चन. 9, 7, 0 आणि 4 या अंकाचा वापर करून 4 अंकाच्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत काढा. 9 7 0 आणि 4. 9 7 0 आणि किती सांगितलं त्यांनी? 4. 4. गणित किती नंबर जाते? 5. 5 नंबरचं. ओके. 9 7 4 आणि 0 या सांगितले. लहानात लहान आणि मोठ्यात मोठी सांगितली का? 4 अंका बरोबर नाही? वापर करून मोठ्यात बघा, मोठ्यात मोठी बरोबर नाही? मोठ्यात मोठी आणि लहान तफावत काढायची. आता पहिले आपल्याला पर्याय काय याच्यामध्ये? ए नंबरचं काय? 8,951. बी नंबरचं 991 होती. 91. 8,991. बी नंबरचं काय? 5,391. 5,391. सी नंबरचं काय? 9,261. 9,261. डी नंबरचं काय? 5,661. 5,661. आता पहिले आपल्याला काय करायची? संख्या बनवून घ्यायची. मोठ्यात मोठी
मोठ्यात मोठी जर म्हटलं किती आपल्याला पहिला अंक कोणता घ्यायचा आहे 9 9 7 7 4 0 0 आणि लहान बनवताना तेच आपल्याला माहिती आहे 4 0 7 9 तफावत काढायची आपल्याला दोन्ही मधली इकडं आलो 3 उरले 10 झाले 10 मधून 9 गेले किती उरले 1 1 3 मधून 7 जाते का नाही. इकडं आलो इकडे 6 उरले इकडे जाते 13 13 मधून 7 गेले म्हणल्यावर किती उरतं आपले 6 6 उरतं का 6 आणि 6 6 9 मधून 4 गेले किती उरते 5 5 5661 आहे का आपला ऑप्शन मध्ये हाय सर किती नंबरला आहे डी मग आपल्याला कोणतं गोल करायचं आहे डी डी नंबरचं ओके आता एक मधलं गणित 6 नंबरचं राहू दे 7 नंबरचं गणित आहे का 6 नंबरचं एक आहे आन्सर ए मायनस ए आणि ए मच्छर आले सात नंबरचं घेतो काय आहे? 70 आणि 80 बघा 70 आणि 80 यांच्यामध्ये मूळ संख्यांची बेरीज 70 आणि 80 आणि 80 यामधील सर्व मध्ये सर नकारे याची बेरीज मूळ संख्यांची बेरीज पर्याय काय आपल्याला ए नंबरचा 223 223 बी नंबरचा काय 231 231 सी नंबरचा काय 221 221 डी नंबरचा काय 257 257 ओके आता आपलं काय करायचं नाहीये सर ते मग 27 27 227 257 का सांगितलं मला ते समजत नाही सर मला मराठी समजून ठीक आता आपल्याला काय करायचं आहे मूळ संख्या शोधायची आहे पहिली करून 71 ते 80 71 ते 80 आपल्याला मूळ संख्या कोणती 71 73 आणि 79 बरोबर आहे का 71 73 79 आता यांच्या संख्यांची बेरीज करायची आहे आपल्याला काय करायचं मग प्लस करायचं आहे 71 प्लस किती करायचं आहे 73 प्लस 79 आता इथं 3 4 आणि 9 4 किती होते 13 3 त्याला 1 7 1 7 7 2 14 7 3 22 21 22 223 आहे का आपल्याला ऑप्शन मध्ये आहे ए नंबरचा ए नंबरचं ए नंबरला काय करायचं राईट करायचं ओके झालं आपलं किती वेळ झाले 1.3 पूर्ण झालं समजलं? 1.4 आता किती घ्यायचं आपल्याला 1.4 1.4 म्हणलं काय 1 ते 20 नाही संख्येमध्ये बघा मूळ संख्यांची बेरीज पहिलं काय आपल्याला 1 ते 20 मूळ संख्यांची बेरीज पर्याय म्हणजे ऑप्शन काय आपल्याला
ऑप्शन सांग. पहिलं थांब सर पहिल्याचं ऑप्शन ए नंबरचं 75 75 80 80 79 77 77 ओके. आता 21 मूळ संख्यांची बेरीज. आता 21 म्हणजे मूळ संख्या शोधायच्या पाहिजे आपल्याला, बरोबर. आता 1 ते 10 मध्ये किती आपल्याला माहिती? 3 3 का 3 आहे पण 3च्या पहिले दोन 7 आणि 11 ते 20 11 ते 20 12 12 ते 13 13 17 17 आणि 19 19. यांची काय करायची आपल्याला? 20 बेरीज करायची. ठीक आहे. 2 आणि 3 5. याचं करून ठेवलं. इकडं बघ, इकडं करायची आपल्याला. त्यातनं को होता सध्या. 2 आणि 3 5. 5 आणि 5 10 10 आणि 7 17 17. बरोबर ना. आता इकडे करायची. 3 आणि 7 किती झाले? 3 आणि 7 10. 9 10 10 आणि 9 किती झाले? 19 19 9 हातच्याला 1 1 आणि 1 2 2 आणि 1 3 आणि कॅरीचा येईल आपला 4 4. 49 answer बरोबर नाही. प्लस प्लस करत जाऊ पहिले बी 9 16 प्लस 1 कॅरी आणि 2 4 6 आता याच्यामध्ये बघ 46 7 मायनस, बरोबर नाही. किती झाले आपले? 7 प्लस 9 किती होता? 16 अरे 1 बरोबर ना. 1 आणि 2 2 आणि 4 66 66. ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन मध्ये तर नाही. मग सांगताना काय चुकलं इथं ऑब्झर्वेशन कर तुझं. मूळ संख्या सांगितल्या मग तू हा? 1 ते 10 पर्यंत मूळ संख्या सांगितल्या आपण आणि 11 ते 20 मूळ संख्या विचारलं मी तुला. काय सांगितलं तू? 2 3 5 7 आणि 13 17 19 मूळ संख्या बरोबर एक बघ एकदा. मूळ संख्या बाकी आहे याच्यामध्ये गणित नाही चुकलेलं आपलं. एक मूळ संख्या बाकी आहे. 15 15 आहे का 11 आहे? 11 11 बाकी होती. मग यात काय करायचं? 11 6 आणि 1 7 7 7 7 77 आहे आपल्याला. 77 आहे का? हाय हाय डी जे नंबर नंबरला आहे डी नंबरचं गोल करायचं. ठीक आहे. ओके. 2 अंकाचे दुसरं 3 नंबरचं घे. दुसरं राहू दे. 3 नंबरचं काय वाच? 2 मूळ संख्येच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? ऑप्शन सांग मला. 32 32 33 33 34 34 35 35. याचं नाव काय आहे आन्सर? 11 मल्टिपल बाय 3 33 33. आन्सर किती? 33. पण आपल्याला याच्यामध्ये कन्फ्यूज काय आहे? बरोबर नाही. 2 मूळ संख्यांची बेरीज सांगितली, बरोबर नाही, सगळ्यात लहान. आता 32 तर मूळ संख्यांची बेरीज नाही, नाही बरोबर. त्यानंतर आपल्याला 34 35 उरले, बरोबर नाही. ते मोठं आहे. 34 पण हा कसा आहे? मोठा आहे. 35 पण मोठा आहे, बरोबर नाही. लहान उरली कोणती मग? 33 33. त्यानंतर 33 उरली
परंतु आता ते 30 होतं, दोन मूळ संख्यांची बेरीज कोणत्या येते? आता त्यासाठी टेबल जर नसले तर उलट फायदा आहे आपला. काय होतं 3 बरोबर नाही, 3 आपली मूळ संख्या आहे आणि 11 3 मल्टिप्लाय 11 किंवा 11 मल्टिप्लाय 3 बरोबर नाही. 11 1 11 11 2 22 आणि 11 3 33 बरोबर नाही. सोपं होतं. पण आपलं काय होते फक्त थोडंसं टेबल वगैरे टाकायचे लर्न पाहिजे, येऊन जातं. त्यानंतर कितीचं होतं? पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज. पर्याय सांग. पर्याय सांग. 10 10 11 11 26 24 17. 17. काय विचारलं आपल्याला? पहिल्या पहिल्या 4 मूळ प्राईम संख्याची बेरीज मूळ आहे. संख्यांची बेरीज. मूळ संख्या म्हणजे प्राईम संख्या, प्राईम नंबर. सांगा पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज. सांगा विसरलो. 12 13 13 14 4 पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज. मूळ संख्या. पहिल्या मूळ संख्या 2 3 5 7 2 3 5 5 5 10 7 12. पहिल्या किती नाव? 2 17. 3 सर 17. 5 7 ना? 17. सर 17. 17 बरोबर नाही. 2 3 5 5 आणि 5 10 10 7 17 बरोबर नाही. पहिल्या 4 मूळ संख्येची बेरीज किती मग? 17. ऑप्शन किती आपलं? डी नंबर D. बरोबर आहे. राईट करायचं. बसा विसरलो तुम्ही बी बसा दर्शन. सोपं सोपं आहे. काय आपल्याला 36,490 490 या संख्येतील 6 आणि 9 या अंकस्थानाची आदलबदल केली तर संख्येत येणारी संख्या व मूळ संख्ये यातील फरक असे अंकस्थानांची अदलाबदल. 90. मूळ संख्यांच्या ऑप्शन काय बोललो आपलं? ए नंबरचं काय? 2970 2954. 70 3030. सी नंबरचं काय? 2070 आणि डी नंबरचं काय आपलं? 2790. 2790. सोपं आहे. काय आहे आपल्याला 36,490 संख्येतील बघा 6 आणि 9 यांच्या अंकस्थानाची आपल्याला काय करायची? अदलबदल करायची बरोबर नाही. म्हणजे 6ची आणि 9ची काय करायची? अदलबदल.
6च्या जागी 9 यायचे, 9च्या जागी किती यायचे? 6 यायचे. आदल बदल करून येणारी मूळ संख्या आणि त्यांच्यामधील फरक असेल. येणारी मूळ संख्या तर आपल्याला आदल बदल कशी करायची? बरोबर ते 36,000 आहे आपले. बरोबर 36,490. आता हे ते 6 ते 6च्या जागीची आपल्याला इथे काय करायचं बघा. 490 तिथं 9 आणि तिथं 6. आणि इथे काय करायचं आपल्याला पूर्ण. आता ही संख्या लहान आहे. 490 यांच्यातील फरक आदल बदल जर केली आपण 16 म्हणून 6 मधून 9 गेले जाता का? नाही, नाही. 16 म्हणून 16 मधून 9 गेले 7. इकडे आलो आपण. बरोबर इथे किती गेले? 7. इथे किती झाले? 13. 13 मधून 4 गेले 9. 7 मधून 6 गेले किती होता? 1 0. 19,070. ऑप्शन मध्ये नाही आहे आपलं. नाही सारखे तो ऑप्शन इथे चुकलं. बेरीज चुकल्यात नाही. चुकलं आपल्याला इथं आधी तिथं 13 म्हणून 4 गेले 13 5 4 6 गेले 7 8 9 10 11 13. 9 होते ना. 8 मधून 6 गेले किती होते? 2 इथं चुकलो जातो. बेरीज चुकली होती. आपले 6 घेतले होते आपण डायरेक्ट. अच्छा 6 गेले डायरेक्ट 0 जातो. इथे अरे हा त्याच्यामध्ये डबल करू आपण इकडे का? सर भाषा भी नहीं आती कुछ. हे घेऊन घेऊ का? हाँ 3 36,490 0 पूर्ण 6 मधून 9 जाते. इकडे आलो आपण. इकडे उरले 3 16. 16 मधून 9 गेले किती उरले? 7. 3 मधून इकडे आलो. इकडे उरले 8. बरोबर किती झाले? 13. 13 मधून 4 गेल्यावर किती होता? 9. 8 मधून 6 गेले किती उरले? 2. ये नंबर बरोबर 2,970. ऑप्शन किती नंबरचं? 1. हे नंबरचं बरोबर. ठीक आहे. खालचं कोणतं आता? पुढील पैकी संयुक्त संख्या कोणती? पर्याय काय? ऑप्शन सांग. ऑप्शन सांग. 17. ए नंबरचं 17. बी नंबरचे 29 बी नंबरचं 29. आणि सी नंबरचे 15. सी नंबरचं 15. 97. बी नंबरचं डी नंबरचं 97. आणि त्याच्यामध्ये गणित आपलं किती नंबरचं आहे? ते 6 नंबरचं आहे. संयुक्त संख्या विचार करू. कोणती याच्यापैकी संयुक्त संख्या?
संयुक्त संख्या 97 97 बघ बरं. संयुक्त संख्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या बघितलं आपण. मूळ संख्या आणि संयुक्त संख्या बघितल्या. 17 ही मूळ संख्या आहे. हा 29 ही मूळ संख्या आहे. हा बरोबर. 15 ही मूळ संख्या आहे का? नाही. आता आपण 11 ते 20 मध्ये बघितला. 11 13 17 19 15 कुठे? 15 झाली 15 ही संयुक्त संख्या आणि 97 ही काय मूळ संख्या आहे. मूळ सगळ्यात शेवटची 1 ते 100 पैकी 97 काय आहे? मूळ संख्या आहे. बरोबर ना. आन्सर आलो. डी नंबर डी म्हणून. त्यानंतर काय आपलं 9 5 0 2 4 या अंकाचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या आहे. किती अंक सांग मला एकदा. 9 5 0 9 5 0 2 4 2 4 या अंकाचा वापर करून बरोबर नाही. 1.4 पाच अंकी मोठी संख्या. बरोबर. सी नंबरचं काय आपले ऑप्शन 20,954 बी नंबरचं काय सांगितलं. 20,459 सी नंबरचं काय 20,549 49 आणि बी नंबरचं काय 20,495 20,495 95. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितलं मोठी संख्या बनवा सांगितली 5 अंकी. आता मोठी संख्या बनवताना आपल्याला माहिती आहे काय घ्यायचं. पहिले मोठा अंक घ्यायचा आहे. ते यापैकी सगळ्यात मोठा अंक कोणता आहे 9. त्याच्यापेक्षा 5 हम्म, 5 70 सॉल्व करणे पुढे सगळं 2 असेल. किमान सांगितलं ना आपल्याला. लहान संख्या सांगितली मोठी थोडी सांगितली. किमान सांगितली आपण इथे मोठी घेतली. लहान संख्या आहे. सर सांगतो ना आन्सर सांगतो. आन्सर न सांगू पहिले संख्या तयार करून घेते. एक्सप्लेन. बरोबर ना. सगळ्यात लहान अंक 2 0 आहे पण 0 आपण इकडे घेऊ शकतो का नाही नाही. बरोबर ना. 2 घेतलं. डावीकडे इकडे काय केलं 0 घेतलं. 2 0 कटले आपले उरलं 4. लहान कोणते 4 4 5 9 5. आता 9 20,459 या ऑप्शन मध्ये हा किती बी नंबरला नंबर 4 बी नंबरला राईट करायचं. गोल करून घ्यायचं 20,459. ओके. आता 1.5 सर भाषा करणार होतो. एवढं सोडून घेऊ आपण. 1.5 ओके. काय पहिलं घडीत काय आपल्याला 2,02,000 याला अंकात लिहिण्यास ते पुढील पैकी असेल. 2 लाख 2,600,000 बी नंबरचं बरोबर आहे सर. सर बी नंबर 2,000 नाही सी नंबरचं बरोबर आहे. 2,000 याला म्हणतात युजर्स. सी नंबरचं बरोबर आहे सर. 2 लाख
40,000. दोन नंबर लिहिली आहे बरोबर. आता इथं बघायचे आपल्याला 2 लाख सांगितलं बरोबर नाही. लिहिलं 2 लाख 2,000. एक लक्ष दे 2,000. आपल्याला त्याचे स्थान महत्वाचे पाहिजे बरोबर नाही. आता इथं असं डायरेक्ट लिहिलं एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लाख. आता एक 2 लाख 2,000 झाले आपले बरोबर. ऑप्शन मध्ये पाहायचं किती नंबरचं ऑप्शन आहे. सी. सी नंबरला गोल करून घ्यायचं. 5,00,000 43,000. 43,823 या संख्येतील 3 च्या स्थानिक किंमतीतील फरक किती. हे मला समजलंच नाही याचा answer. नंबरचा ऑप्शन काय आहे. विशाल जमन काय सर्व समजले आहे. समजासाठी क्लिअर आपण त्याला. अरे किती परत सर्व शिकली. आठशे वीस. हे बघ याच्यामध्ये मी सांगतो आता. इकडं बघ चळवळ न करू इकडं लक्ष दे. किती सांगितलं 5,30,823 या सांगितलं 3च्या स्थानिक किमतीतील फरक बरोबर नाही. 3 हे आपल्याला काय केलं 2 वेळेस दिली या ठिकाणी आणि दोन्ही 3ची आपल्याला काय करायची पहिले स्थानिक किंमत काढून घ्यायची. तर या 3ची स्थानिक किंमत म्हणलं याच्या पुढे आपल्याला किती 3 अंक आहे बरोबर नाही. 3 शून्य आपल्याला देऊन द्यायची 3,000 बरोबर ना. प्लस 3. प्लस याच्यामध्ये 3ची या 3ची स्थानिक किंमत किती 3च. इकडून जाते का किती उरले 2 किती झाले 9 9 10 10 किती उरले 7 7 9 9 2 2 किती 2 आले? 9 2,997 97 2,997. तुमची स्थानिक किती घेतली शेवट हा स्थानिक किंमत 3 घेतली. किती घेतली का सर झालं. तिसरं वाचू. इकडं हे पहा विशाल तुम्ही किती घेतली किती याची किंमत 3 घेतली. किती 3 घेतली ना. इथं इथे किती घेतली याची किंमत तर किती ना त्याची शून्य घेतली. त्याची 0 याची त्याची शून्य घेतली. हां. आता
आता स्थानिक किंमत काय होतं ते स्थानावरून ठरते. यात स्थानिक जी किंमत आहे याचं स्थान किती एकक स्थानी आहे. हा. एकक म्हणजे काय चिल्लर 3 रुपये. 3 रुपये. बरोबर आहे. त्याची याची किंमत किती उराली 3च उराली. बरोबर का? एका दशकची याचं आपण 20. पुढे गेलो बस का दशक चळवळ होतो. याची दशक दशक म्हणजे काय उरालं 10. 10. शतक म्हणजे किती उरालं 100. आणि 1000 म्हणलं किती उरालं 1000. बरोबर. सरळ सरळ म्हणजे याच्या पुढे किती अंक आहे 1 2 3. आपलं काय करायचं 3 शून्य टेकून द्यायची. 1 2 3 शून्य टेकून दिली. आता आपल्याला फरक किती ते काढा सांगितलं बरोबर. मग आपल्याला या ठिकाणी 2 अंकामध्ये नाही सांगितलं. जसं की आपल्याला 3 आणि जर 4ची सांगितली असते तर त्याच फरक वेगळा निघाला असता. पण 3च सांगितली. इथे पण 3 आहे इथे पण 3 आहे. मग याची किंमत स्थानिक किंमत किती आली 3000 आली आणि याची किती आली 3च आली. दोन्ही मधला फरक किती भाऊ. दोन्ही मधला फरक म्हणजे काय हे 3 मायनस करून टाकायचे आणि याला जे आन्सर आहे तेवढं त्याच्यामध्ये काय राहणार आहे फरक राहणार आहे. एकरची सांगितलं तिचे सोबत आहे पण काय होतं कन्फ्यूज करून टाकते. या 5 मिनिटं द्या मला इकडे तुम्ही. तिसरं काय आपल्याला 70,569. या संख्येतील राष्ट्राला सणाचा अंक कोणता. लक्ष द्या रे. 70,569 या संख्येतील दशस्त्र या स्थानचा अंक कोणता आहे. काय विचारलं दशस्त्र बरोबर आहे. सांगा तर मला आन्सर. कोणता आहे 4 आहे बरोबर आहे. दशस्त्र म्हणजे काय 10,000. 10,000 बरोबर आहे. आणि सशस्त्र म्हणजे काय 1000 बरोबर आहे. किती काय आपला कोणता अंक आहे 10,000च्या स्थानी 4 अंक बरोबर आहे. ऑप्शन सी. तर काळं करायचं तर पिवळं करायचं 2. चार नंबरचे काय आहे 44,444. या संख्येतील दशक स्थानाची व सहस्र हजार स्थानाची एकाची स्थानिक किंमत बेरीज ही आहे. स्थानच्या सहस्त्र स्थानाच्या
स्थानिक किमतीची बेरीज स्थानिक किमतीची बेरीज ही आहे ऑप्शन मध्ये काय आपल्याला 40,404 डी मध्ये काय आहे 40 सी मध्ये काय आहे 4 आणि डी मध्ये काय आहे 8 विचारू जमून काही का बरं सर मी बी करून टाकतो. मागूच आहे. रद्द करायचंच आहे सहस्त्र म्हणजे 1000 त्याच्यात काय सर प्लस करणे का मायनस किंवा देईल सरळ सरळ मागताय बेरीज प्लस सगळ्यांची नाही नाही दोनच स्थानाची स्थानिक किंमत आहे ना एक दशक स्थानाच्या आणि एक सहस्त्र मनातल्या मनात कर नंतर आमचं सर बी नंबर बरोबर वाटलं क्वार्टर म्हणजे बी नंबरचे कशावर प्लस करून पहिले गणित समजून घ्या करू स्टुडंट हे पाहिजे चक्र संख्या किती आपली 44,444 बरोबर या संख्येतील दशक स्थानच्या व सहस्त्र स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज करायची आपल्याला याच्यात दोन्ही अंकाची काय करायची बेरीज करायची बरोबर आहे स्थानिक किंमत आता आपण पहिलं सांगितलं दशक संख्या दशक जर बघितलं आपण तिथं दशक स्थानाची किंमत किती आहे 40 बरोबर दुसरं काय सहस्त्र म्हणजे काय 1000 1000 स्थानिक कोणता अंक आहे आपला मग 4ची बरोबर एकक दशक शतक हजार
याची किंमत किती आहे 4000 बरोबर 1,70,000 आणि 4000 प्लस काय करायचे आपल्याला हे 40 करायचे 0 4 4 4040 आहे आपलं काय एवढं आन्सर आहे बरं ओके कोणतं आहे बी नंबरचं मी सर सांगायचं नाही बी नंबरचं वाटलं नाही पाहिजे आलं पाहिजे यात काय म्हणतो सगळ्यात जास्त गणित कन्फ्यूज करतो गणित कन्फ्यूज करतो आन्सर तर येतं आपल्याला पण गणित लवकर समजत नाही ते लय कन्फ्यूज करतो सर 5 नंबर 56,84,000 हे पण सोपे हे पण करा विचार होतो 84,321 या संख्येतील 8 व 3 या अंकाची स्थानिक किंमतीमधील फरक कोणता सर 9 वाजले 2 मिनिट राहिले होते सांग हां जर सांग काय सांगा आन्सर सर ते काय दुसऱ्या 21 या पुढे आन्सर सर वही होईल अक्षरी नंबर येतच स्पष्टीकरण करावं संख्येतील 8 व त्याच्या 3 संख्येतील डायरेक्ट हां किती 44 ना 56,84,321 या संख्येतील सॉरी 321 84 जमतं का कळून तर पण
ह्या आन्सर येणार विषय बघून नाही एवढं. सोपं आहे. हॅलो 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 चालेल सुटलं ते एक नंबर सांगा. बी नंबरचा नमस्कार 8 दोन नंबर. हॅलो 8,000 प्लस हॅलो. 320 म्हणजे 300 आणि हॅलो. किंमत हॅलो हां येतो बोल. नाही का हां बस ते. आणि बाहेर येऊ. हां सी नंबरचा चालेल बोल बोल. नाही नाही घरी ये. हां हां प्लस हां हां मायनस 008 कुठे जायचं? 19,700. बरोबर सांगितलं तो क्या नवरा बिना सोडलं तुला समजलं नाही ते मायनस करणे का प्लस करणे ते समजलं नाही. तिला फरक आला की मायनस करू नाही. फरक शब्द आला की कधी मायनस करत नाही. फरक म्हणजे मायनस ठीक आहे मायनस ओके. हा आज पुढचं सांगा. शेवटचं गणित आहे का? नऊ आठ शून्य या अंकाचा उपयोग या 8ची करून स्थानिक किंमत येते. 56,84,000 बरोबर. म्हणजे आता याची 8ची स्क्रीनमध्ये स्थानिक किंमत काय होती? 88 9 8 आणि 0 या अंकाचा उपयोग करून जेवढा आता याचे काय माहिती का? स्थान महत्वाचं असतं. याचे एकक आहे. दशक काय शतक हजार 10,000 लक्ष लक्ष आणि काय 10 लक्ष. आपला स्थानिक किंमत ज्यावेळेस काढली बरोबर म्हणजे आज एक शेवटी 1 रुपये झाली सर्व सर्व. आणि याची किंमत तिथे काही काय आली 20 रुपये झाली. कारण याचे पुढे एक अंक आहे बरोबर नाही 10 याचे 20 अंक झाले पुढे. चालन जातो काय अडचण नाही. 4 नंबरचं बरोबर आहे. 4 नंबरचं ठीक आहे. आता याचे जे अंक आहे बरोबर नाही 10 स्थानी आलं आणि याचं ते पुढचं जे 3 शतक स्थानी गेलं म्हणजे ते किती व्हॅल्यू किती झाली याची 30 किंमत वाढली याची. हा 1000 स्थानी गेला म्हणजे याची सुद्धा व्हॅल्यू वाढली. याची किती झाली तर 4,000 आणि या 1000 आता किती स्थानी गेला तिथले पुन्हा त्याचे अंक वाढले गेला बरोबर 10,000 स्थानी जर गेला तर याची सुद्धा किंमत या ठिकाणी काय वाढली. तिथले मांग अंक तिथले झिरो जमले. हा सगळं झालं. जेवढे अंक आहे तेवढे आपण झिरो द्यायचे 1 2 3 4. एकदा सोपी आहे बरोबर नाही. जेवढे अंक पुढे असेल तेवढं काय करायचं झिरो देऊन द्यायचे. त्याची आपली किंमत किती झाली 80,000 झाली. मायनस आपल्याला 3चं सांगितलं तर 3चं तर 3चं स्थान कुठे 3च आहे. 380
याचं जे आपण मायनस वगैरे करू जे आन्सर येईल ते आपलं उत्तर येईल जमलं हां ते आपल्याला दोनच संख्येमधले विचारले जाईल आपल्याला इथं जर दुसरं सांगितलं असतं 6 जर सांगितलं असतं तर 6ची आणखी किंमत वाढली असते हां मग याचं जर सांगितलं तर आणखी पुण्याच्यात कमी पडली असते समजा कसं हां हां स्थानानुसार संख्येची किंमत ठरते स्थान कुठे आहे? बरोबर आहे? असं असतं आत्ताच एक समजलं ते मी पाहिलं काय होतं हे गणित लवकर समजत नाही पायाला जरा असलं तर मग काय वाटत नाही होईल. पहिले पाहिलं जात शाळा